गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी मार्फत गड तिथे गुढी संकल्पनेअंतर्गत रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर महादरवाजाजवळ गुढीपाडवा सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। सकाळी 9 वाजता पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली। त्यानंतर विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यात आले। तसंच गड किल्ले संवर्धनाची शपथ घेण्यात आली। गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग यांच्या मावळ्यांनी तसंच रणरागिणींनी विशेष मेहनत घेतली। या कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट महेंद्र मांडवकर आणि त्यांचे सहकारी यांनी विशेष सहभाग घेतला। खूप वर्ष दुर्लक्षित असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाजवळ पहिल्यांदाच अशी गुढी उभारण्यात आली। गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरीने हा महादरवाजा लोकांसमोर आणलाय। गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान मार्फत ही परंपरा कायमस्वरूपी सुरू राहील या दृष्टीने प्रयत्नशील आहेत आणि गड किल्ले हे आपले हिंदू धर्माचे केंद्रबिंदू आहेत आणि त्यांचं जतन करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे असा संदेश यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला। या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने जिल्हाध्यक्ष दीपेश विठ्ठल वारंग यांच्यासह महिला अध्यक्ष मानसी सुभाष चव्हाण, संपर्क प्रमुख तन्मय जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख समृद्धी चाळके, मयूर भितळे, भूमिका सुरेंद्र चंदरकर, सलोनी मिलिंद सुर्वे, सानिया राहुल पवार, प्रीतम मांडवकर, सेजल भार्गव मेस्त्री, शुभम आगरे, सुमित कदम, आदित्य कांबळे, अंकुर मांडवकर, शुभांगी निशिकांत जाधव, शशिकांत नारायण जाधव आदी उपस्थित होते। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।